चांगल बोला चांगल भानोबाचं चांगल चांगल बोला चांगल भानोबाचं चांगल. लिखाणात सत्यकथानकाची कास न सोडता प्रसंग विषयास अनुसरून शब्दरचनेची भर घातली आहे. मौजे फलटण जिल्हा सातारा येथील संस्थानिकांचे दरबारी शेल पिंपळगाव ता खेडजी पुणे येथील क्षत्रिय मराठा देशमुख कुडीचे मोहिते सेवक म्हणून होते. संस्थानिक राजे निबाळकर यांनी मोहित्यांचेकडे काही महत्वाची गोपनीय कामगिरी सोपविली व त्वरित चाकणला जाऊन कामकाज पूर्ण करून यावे असे सुचविले. श्री मोहिते यांचे फलटणमध्ये पत्नीसह वास्तव्य होते. घरी आले व पत्नीस म्हणाले, मला काही महत्वाचे कामानिमित्त चाकणला जायचे आहे. माझी प्रवासाची तयारी करून दे. काम उरकले की मी त्वरित माघारा परततो. पत्नी म्हणाली, मी पण तुमच्या समवेत येते. तुम्ही येईपर्यंत इथं एकटी राहून काय करू. मला पण आपल्या घरच्यांना भेटावेसे वाटते. बरेच दिवस झाला, यामुळे घरच्यांना भेटण्याची ओढ लागली आहे. तुमचे काम संपले की आपण परत येऊ. मोहिते पत्नीस म्हणाले, तू तर गरोदर आहेस, तुला दगदग सहन होणार नाही. प्रवासात काही त्रास झाला तर. पत्नी म्हणाली, मला काही त्रास होणार नाही. मला तुमच्या बरोबर यायचे. स्त्री हट्टापुढे मोहित्यांचा नाईलाज झाला. पत्नीसह मोहिते चाकण निघाले. संचित तैसी बुद्धी उपजे किंवा भोगतो न घरे. संचिता वाचुनी ह्या संतोक्तीप्रमाणे कर्माधीन घटना घडत असतात. श्रीराम सीता, हरिश्चंद्र तारामती, नळ दमयंती इत्यादी पुराण कथा आपण वाचतो किंवा श्रवण करतो. जे जे होणार ते कदा चुकेना. देवादिका सर्वांशी हे सार्थ ठरते. पत्नीस प्रवासाचा ताण येऊ नये म्हणून थोडी विश्रांती मनाला विरंगुळा देत मार्गक्रमण करीत चाकणला पोहोचले. काम मार्गी लागेपर्यंत पत्नीस पिंपळगावी घरी सोडून यावे किंवा इथेच परिचितांचे घरी थोडा वेळ थांबावे असा विचार करीते असता अचानक यवनांनी त्यांना घेरले. त्यांचे भोवती वेढा दिला. दुर्धर रसंग ओळवला हे जाणून पत्नीस दूर सारले. इथून दूर अंतरावर थांब. ह्या यवनांचा समाचार घेतो. ह्यांना यमसदनास पाठवून मी तुझ्याकडे यंता साधूरे. था तू थांबू नकोस म्हणाले. यवनांशी युद्ध करीताना मधून अधून पत्नीकडे लक्ष झुंज देत असताना जबर जखमी झाले व वरणी घाव बसल्याने जमिनीवर कोसळले. यवनांनी त्यांना ठार केले. यवनांची दृष्टी त्यांचे पत्नी पळे वळली. पतीची प्राण ज्योत मालवली व यवन आपल्याकडे येत आहेत. जाणले सैरा वैरा पळत सुटली. यवनांना हुलकावणे देत देत चाकणचे पूर्वेस गर्द झाडी.
बसली तिन्ही सांज टळली होती. कुणाचा आधार घेऊ मी कुठे जाऊ, देवा मला या संकटातून सोडव देवा. सदाशिवा कृपा कर शिव शंकराचा धावा. केला अंधार होऊ लागल्याने यवनानी, पाठलाग सोडला यवन परतले. गरमून खेळत शेल पिंपळगाव मार्गाने निघाली. काळोख पसरला होता घाबरलेली, स्थिती काळजाची धडधड शिवत अनन करीत. चालण्याचा वेग वाढविला मार्गक्रमण करीत. शेल पिंपळगावावर प्रवेशली अपरात्रीची. वेळ कुत्री अंगाऊल खाऊन येत होती. कुत्र्यांच्या भुंकण्याने व चवतावून अंगावण चावत येत असल्याने शरीर लटलट करीत होते. कशी बशी कुत्र्यांना चिचकारीत. मोहित्यांच्या वाड्यावर आली दरवाजावर, थाप टाकली दरवाजा ठोठावला. सासरच्या लोकांना हाका मारून जागे केले. मोहिते परिवार सभा झाला येवतार, मटला टिकोण सानेला हाज कर. स्त्रीच्या तरी चित्रात जई जाण करीत, चालनाच्या भरला वारा उधेर काच हंदला. मोहितने तिला मात फेकले, बदरबाच्या नादी तो खाद गाय खाद. Queimou Chilas com Casani. नदी प्रवाहात अडखळत अडखळत नदी पार केली. ज्या बाजूला गाय वासरे मेल्या हंबारतात, त्या दिशेला कानोसा घेत स्वतःला सावरीत निघाली पाऊल वाट. अंधूक दिसू लागली गावात प्रवेशली. कुठं आडोसा मिळेल विचारात वाडग्यात. आली वाडग्यात गाय बैल वासर मेंढ्या शेळ्या इत्यादी पाळीव जनावरे होती. लगतंच गोवऱ्या रचलेली मोठी कलवड दिसली. कलवडी जवळ दिली थोड्या. गोवऱ्या कलवडीतून बाजूला केल्या. कलवडीचे अंक लपून बसल्याप्रमाणे बसली. रातक काळ झाला होता. वाडध्यास लागूनच भव्य वाडा होता. वाड्यातून एक गृहिणी घमेल घेऊन कलवडी लगत आली. आज गोवऱ्या एवढ्या विसकटल्या कशा या विचारात कलवडीच्या अगदी जवळ गेली. छोट्या गुहेप्रमाणे तिला आकार दिसला कुणीतरी आत. घणतई असा आवाज आला. अंत डोकावून पाहते पर केस विस्कटलेला अंधुक चेहरा तिला दिसला. गृहिणी घाबरली अन
वाड्याकडे पळत आली, पुरुषांना जागे केले व सांगू लागली, कनवडीत भूत असे पुरुष पिशाच लपून बसले आहे, तुला काहीतरी भास झाला असेल. म्हणाले, हो भास नाही कलवडीत खरंच कुणीतरी आहे, निक्षून सांगू लागले. गृहिणीची घाबरलेली अवस्था पाहून काठ्या हातात घेऊन पुरुष मंडळी वाडक्याकडे धावत आले, त्यांचे मागोमाग. त्यांच्या स्त्रिया पण धावल्या, कलवडीस वेढा घातला. एकाने कलवडीत डोकावून पाहिले तर खरोखरीच आत कुणीतरी लपून बसल्याचे जाणवले. तेव्हा त्याने दरडावले, कोण आहेस बऱ्या, बोलान बाहेर ये, नाहीतर शा. कलवडी सकट तुला जाळून टाकू, मुकाट्यानं बाहेर निघ. हे शब्द कानी पडताच बाई हुंदके देत म्हणू लागली, माझ्या अंगार वस्त्र नाही, मी संकटातून प्राण वाचवण्यास इथं लपले आहे. माझी लज्जा झाकण्या करिता मला काहीतरी वस्त्र द्या, मग मी बाहेर येते. बाहेर आल्यावर मला मारा किंवा तारा, देव तुम्हास बुद्धी देईल ते करा, पण आगी माझी अब्रू झाका. वाड्यातील स्त्रिया मुलं घाबरलेल्या स्थितीत बहुतेक हळभूत असावं असं म्हणत होत्या. कोळेकर, हिंदू, हटकर, धनगर समाजाचे ह्या वाड्यात सात भावांचा परिवार एकत्रित होता. एक वृद्धाने पुढे येऊन सर्वांची समज घातली, अरे तुम्ही वेडे का शाणे, दिवस उगवला तांबड फुटलं. अन त्या बाईचे मुखातून देवाचं नाव आले. ह्या वेळेत भूत पिशाच हडळ कशी असेल, देवाचं नाव घेतलं तर पिशाच पळून जाते. त्या वृद्धाचे बोलणे सर्वांना पटले. कलवडीतून पुन्हा भूत आवाज आला, मला काहीतरी वस्त्र अंग गुंडाळण्यास द्या, मी पाया पडते, माझी विनंती आहे. तुम्हास तिचा काकुळती आवाज ऐकून एकाने आपल्या अंगावरची घोंगडी कलवडीत बाईचे अंडावर टाकली. दिवस पूर्ण उजाडला होता. गावकरी स्नानादिक नित्य करून भूमी घराबाहेर देवदर्शनास निघालेले. कोळेकर वाड्यातील सर्व परिवार वाडग्यात का जमा झाला हे पाहण्याकरिता थाबकले. काय प्रकार आहे हे कुणाच्याच लक्षात येईना. चौकशी करता पुढे जात आहे तोच कलवडीतून घोंगडी गुंडाळून एक स्त्री बाहेर येत आहे. असे पाहिले, हुंदके देत रडत होती स्त्री. तारुण्य अवस्थेत व चांगल्या सदन कुटुंबातील असावी असे तिच्या चेहऱ्यावरून सर्वांना जाणवले. एका जाणकार ज्येष्ठ महिलेने धीर दिला, घाबरू नकोस, तू इथं का व कशी आलीस, काय घडलं, तुझ्या प्रसाद प्रसन्न का मला, काही ते का करा सांग. तू आता आमच्या गांच्या गावात बारसात आले आहेस. तिले कुले घाबरू नकोस असे देहिला जे शब्द ऐकताच पाय भरू लागली. आक्रोश करू लागले. बाईक शांत तू नुसती आरोप राहिलोस. रावास बायते कसा काय वृत्त महिला लाभारी वंदके देत घडलेला सर्व वृत्तांत बाईने सांगितला. बाईचे करुण कहाणी एकूण सर्वाचे स्तब्ध झाले. अरे त्याला सात भाव, त्यांना बाईने लावती ज्येष्ठ भाव पळ झाले. मराला बऱ्याच मला देवानं
तुझ्या रूपानं पाहिन केले कर्माची पाहिन आधी समज तशीच चिंता पालक कसलाही प्रसंगात आलो कुसेवराच्या फिरवासा आमचा साथे भावाचा पचलय कोळेकर बंधू त्यांच्या स्पेयाता सांगितलं हे आमची बहीण आणि आमचे घरांना सन्मानाने घरात गेले निसा कोळे तो स्त्रियांना पाहिलं हातास करू नये आदराने पायात आयल्या सगळे पातळ परिधान करणे असलेले बसायला कस्कर ताकले सर्वचारी पाहिला न्यारी तो अंक्या बाईचे अवस्थरी पावत चिसक्या होत्या पायी भरता पाय त्या पाहिला तुझ्या पाठीशी आहोत आमचा सर्व परिवार तुझ्या सोबत आहे असे बाईचे सांत्वन करून सर्वजण जेवण करून अंगणात वाम कुक्षी करून निश्चिंत पडून राहिले दुपारची वेळ टळत होती वाड्याबाहेरून दरवाजावर थाप मारल्याचा आवाज आला हेत काय कोळेकर जरा बाहेर या आवाजाला कोण आला असाव विचार करीत कोळेकर बंधू दाराबाहेर आले पाहतात तर मोहित परिवारातील थोर मंडळी व त्यांचे समवेत काही पिंपळ गावातील कोयाळीतील मंडळी कोळेकरांनी